सूरसमरांनी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार. अमेरिका हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार. शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी. तर हॉर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार इराणचं प्रत्युत्तर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब. चीनमधून येणाऱ्या गाड्यांवर 100% टॅरिफ. चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार. पुतीन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा. इराणच्या पेजेशकियान यांच्याशी पुतीन यांची फोनवरून चर्चा. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ. प्रति बॅरल किमतीमध्ये 8% वाढ होऊन दर गेले $100 वर. हॉर्मुझमधली अनिश्चितता कायम असल्याचा मोठा परिणाम. होंदो अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. पुढील गुन्ह्यात एसआयटी खरातच्या कोठडीची मागणी करणार. तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार. नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींची न्यायालयीन कोठडी. 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार. आरोपी निदा खान अजूनही फरार. राज्यात उन्हाचा तडाखा. अकोल्यात तापमानाचा पारा 43.1 उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाची काहिली वाढली. मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक. वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 18 धावांनी पराभव. विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट ठरले हिरो. दशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसमरांनी आशा भोसले यांचं काल निधन झालंय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्याआधी त्यांचं पार्थिव लोअर परळमधील निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार R.D. बर्मन, O.P. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली आहेत. तर आशा भोसले यांच्या घराजवळून आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. सूरज, शेवटच्या दिवसापर्यंत खरं तर आशा भोसले याच घरात वास्तव्यास होत्या. आज त्या घरी काय चित्र आहे? किती वाजता त्यांचं पार्थिव या घरी आणलं जाणार? माधवी, नक्कीच शोककुल वातावरणात सर्वच जण आहेत. आपण पाहिलं तर कालच त्यांचं पार्थिव हे त्यांच्या मूळ घरी हे आणण्यात आलं होतं. आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हीच इमारत आहे ज्या ठिकाणी आशा भोसले या राहत होत्या. काल त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणलेलं आहे कुटुंबियांच्या दर्शनासाठी. आणि आज सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वसामान्य असोत, राजकीय नेते असोत किंवा इतर जी बॉलिवूडमधली मंडळी आहेत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पार्थिव हे ठेवलं जाणार आहे. आणि त्याच अनुषंगाने पोलीस हे आपला बंदोबस्त या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. कारण अनेक दिग्गज राजकीय नेते, बॉलिवूडमधले कलाकार हे या ठिकाणी येण्यास थोड्याच वेळात सुरुवात होतील. आणि त्या अनुषंगाने पोलिसांची जी कुमक आहे ही देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. यानंतर इकडनं 3 ते 4च्या दरम्यान त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल. आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे केले जाणार असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी काल सांगितलेलं आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं आणि तिकडेच त्यांचं निधन झालं होतं. आणि त्यानंतर कालच्या घडामोडी जर आपण पाहिल्यात तर आता आशा भोसले यांना त्यांच्या घरी
हे आणण्यात आलेलं आहे आणि अंतिम दर्शनासाठी थोड्याच वेळात या ठिकाणी ठेवलं जाईल त्यांचं पार्थिव आणि त्यानंतरच दर्शनाला सुरुवात होणार आहे. तर आपण पाहिलं तर विविध भाषेंमध्ये त्यांनी गाणी गायलेली होती, त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग हा वेगळा होता. अनेक नागरिक हे या ठिकाणी जमतील त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी, त्यामुळे त्याच अनुषंगाने पोलिसांकडनं ही व्यवस्था केली जाते आहे. शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये देखील आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अरेंजमेंट केली जाणार असल्याचं पोलीस दलाकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या देखील वाढीव तुकड्या या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे जे सिने कलाकार आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र रांग असणार असल्याची माहिती ही देखील पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात अंतिम दर्शनाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी अनेक दिग्गज त्याचबरोबर त्यांचे चाहते हे त्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी याच ठिकाणी येणार आहेत. माधवी. सुरत, धन्यवाद. तर आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी ठेवलं जाणार आहे. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल आशा भोसलेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय. याशिवाय अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही आशाताईंच्या पार्थिवाचं काल दर्शन घेतलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं काल दर्शन घेतलेलं आहे. आशाताईंचे पुत्र आनंद भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले देखील उपस्थित होत्या. जॅकी श्रॉफ हे देखील त्यांच्या घरी पोहोचलेले होते. त्यांनी देखील आशाताईंच्या पार्थिवाचं काल दर्शन घेतलेलं आहे. आज अंत्यसंस्काराच्या वेळी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मग ते सिनेसृष्टी असो, राजकीय विश्वातून असो, सगळ्याच विश्वातले लोक आशाताईंशी गेले अनेक दशकं जोडले होते आणि ह्या सगळेजण आज अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहतील. तर आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. स्मशानभूमी स्टेजची उभारणी केली जाते. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावर आज अंतिम संस्कार होणार आहे. दुपारी 4 वाजता दादरमधल्या स्मशानभूमीमध्ये आपला अंतिम संस्कार होताना दिसतील आणि एकूणच त्याच्यासाठीची व्यवस्था ही सध्याला आपल्याला महापालिका आणि राज्य सरकारकडनं केली जात असल्याचं दिसतं आहे. एकूणच स्टेजची उभारणी होताना दिसतं आहे, ज्यामध्ये जवळपास 200 VVIP असतील किंवा जी अतिमहत्त्वाची व्यक्ती येतील त्यांची व्यवस्था ही इथं करण्यात येत असल्याचं आपल्याला दिसतं. एकूणच प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात चाहते असतील, रसिक असतील हे देखील येणार आहेत आणि त्यामुळेच एकूण त्यांच्या पार्थिवावर आज जे अंतिम संस्कार होणार आहेत त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कासा ग्रँड हे इथं ज्या ते राहत होत्या तिथं अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव हे ठेवण्यात येणार आणि त्यामुळे तिथेच मोठ्या प्रमाणात चाहते आणि रसिकांनी अंतिम दर्शन घ्यावं अशा प्रकारची देखील एकूणच विनंती ही करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आणि एकूण मान्यवरांना देखील जे अंतिम दर्शन आहे ते देखील इथं घेता येणार आहे. एकूण दुपारी 4 वाजता जे हे भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी आहे इथं अंतिम संस्कार होतील आणि एकूणच शासकीय इतमामात हे संपूर्ण अंतिम संस्कार पार पडले जातील. कॅमेरामॅन रोहित कांबळेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. दरम्यान माझा कट्टा या कार्यक्रमादरम्यान आशाताई नेमकं काय म्हणाल्या होत्या तेही पाहूयात. स्वभाव माझा एकदम कडक वेगळा असा होता. कारण मला जे करायचंय ते मी करायचे, पण एरवी मी कॉम्प्रोमाइज घरामध्ये करते, फ्रेंड मध्ये करते, सगळ्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज करते. एक गोष्ट आहे की आपण ज्यावेळेला ट्रेन मध्ये बसतो तर जागा नसली तर एखाद्या माणसाला आपली जागा हळूच थोडीशी देतो. मग इतक्या जवळ जाणाऱ्या माणसाला आपण ऍडजस्ट करतो. तर लाईफ मध्ये आपल्या लोकांना आपण ऍडजस्ट केलं पाहिजे. सगळ्या आपल्या मित्रांना म्हणा, काय म्हणा, कोणी तलवार असलं तर कोणी मॅन व्हायला पाहिजे. तर तसं मी माझं आयुष्य सगळ्यांमध्ये
म्हणजे ऍडजस्ट केलेलं आहे. सगळ्या गोष्टी हा ठीक आहे, हे घ्यायचंय घ्या, ओके. पण मी माझ्या गाण्यामध्ये कुणाला बोलू दिलं नाही, मी माझ्या कामामध्ये कुणाला बोलू दिलं नाही. आणि मला माझं जे वस्तू मला आवडतात त्या वस्तू मी करत राहते. आणि म्हणजे मला जसं हवं तसं त्या गाण्यामध्ये मी कॉम्प्रोमाइज नाही करत. लहानपणापासून मी ऍडजस्टमेंट सगळ्यामध्ये करायचे, पण मला जे काय गाण्याच्या बाबतीत मी कुणाचं हे केलं नाही, म्हणजे ऐकलं नाही की तुम्ही काय करा, काय नका गाऊ, अमकं करा तमकं करा, असं नाही. गाणं माझं जीवन आहे, माझा श्वास आहे, मी गात राहणार. संघर्ष हा होता, तुम्ही म्हणालात ना एका झाडाखाली दुसरं झाड उगत नाही, तर त्या झाडाने वेगळं व्हायला पाहिजे. तशी मी वेगळी झाले, भोसले झाले आणि मी गायला लागले. संघर्ष आमचा कधी कुठेही आमच्या नात्यात कुठेही आला नाही, पण गाण्यात संघर्ष हा असायचा. लोकांनी केलेला आहे तो. ही चांगली गाते का ती चांगली गाते, ती चांगली गाते का ती, सगळं तरुजात तरा जो असतो ना त्याच्यात ठेवलेलं होतं. तर ते गोष्ट मला आवडत नाही. मग आशा भोसलेची स्टाईल स्वतःची आहे, लताची स्टाईल, दिदीची स्टाईल स्वतःची आहे, उषाच वेगळं गाते, बाळ वेगळं चाली करतो. म्हणजे सगळे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं गेले पाहिजे. पण तुम्ही म्हणालात तसं एका झाडाखाली, मोठ्या झाडाखाली छोटी झाडं वाढत नाहीत. तर झाडांनीच ठरवलं पाहिजे की आपल्याला मोठं व्हायचं आहे तर काय केलं पाहिजे. मी सगळी गाणी गायलेली आहे, सगळ्या स्टाईलची. सगळं स्टाईल माझं संपलेलं आहे. फक्त एकाच गाण्याला मला असं वाटलं होतं की हे गाणं मला गायला द्यायला होतं. तुम जो हुए मेरे हम सफर, रस्ते बदल गए, लाखों दिए तेरे प्यार के, आंखों में जल गए. हे गाणं मी इतक्या चांगल्या तऱ्हेनं गाले असते असं मला वाटतं की हे गाणं मी गायला पाहिजे होतं. काय असतं, माणूस असतो ना तो फार हावरट असतो, त्याला कधी समाधान मिळत नाही. मला हे नाही मिळालं, मला ती भाषा नाही शिकता आली, मला ते इंग्लिशमध्ये गाणं नाही गाता आलं, काय रशियन मला गाता नाही आलं. हे सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात असतात आणि तो हावरट असतो. त्याला किती देवानं दिलं तरी त्याचं मन भरत नाही. आणि त्यामुळं मी या गोष्टी विचारच करत नाही की मला आणि काय हवं आहे, काय नाही. सगळं देवानं दिलेलं आहे, फर्स्ट क्लास आहे. तो जे करेल ते चांगलंच करेल. उद्या जर मी मेले तर ते माझ्यासाठी चांगलंच असणार. म्हणजे त्यानं जे लिहिलेलं आहे ते होत राहणार. आणि प्रत्येक माणसाने बांधून ठेवायला पाहिजे मनामध्ये की देवाची जी लिहिलेली नशीब लिहिलेलं आहे, त्यानं सटवाई येऊन लिहून गेलेली आहे, ते कोणी बदलू शकत नाही. ओडिशाच्या पुरीमधील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुरीमधील समुद्रकिनारी आशा भोसलेंची प्रतिकृती रेखाटत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मैं बचपन से उनका गाना काफ़ी सुना हुआ हूँ, आज तक भी उनका गाना सुनता था मैं. आज एन आर्टिस्ट, हमारा कला के माध्यम से हम लोगों ने यहाँ पर 20 फीट लॉन्ग का एक बीना बनाया है और उसके साथ आशाताई जी का भी हम लोगों ने स्कल्पचर्स बनाए हैं उनको श्रद्धांजलि ज्ञापन करने के लिए. बातमी आहे भोंदूबाबा खरातची. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या मालमत्तेची तपासणी सुरू झाली आहे. ईशान्येश्वर मंदिर, फार्म हाऊस आणि कार्यालयांची ईडीकडून तपासणी सुरू आहे. काही जमिनींची देखील ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी येते. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे भोंदूबाबा
औदुंबर मनोहर गडदेकडून पुण्यात महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय। त्याशिवाय त्यानं महिलेकडून 50 लाख रुपये लुटल्याचं उघड झालंय। अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगत या भोंदूबाबानं विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केलेत। त्याच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। फरार झालेल्या गडदे नावाच्या भोंदूबाबाचा शोध सुरू आहे। कौटुंबिक वादामुळे ही महिला पतीपासून वेगळी राहत होती। या परिस्थितीचा गैरफायदा घेत या भोंदूबाबानं या महिलेला भूलथापा देत तिची फसवणूक केली आहे। देवऋषी असल्याचं सांगत स्वारगेट परिसरातल्या लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत। त्यानंतर माणगाव इथे नेऊन पुन्हा त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केलेत असं तक्रारीमध्ये म्हटलंय। धाराशिवमधल्या महाकाली कला केंद्रावर पुन्हा एकदा तुफान, राडा आणि हाणामारी पाहायला मिळाली आहे। किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली आहे। नृत्य करणाऱ्या महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप होतोय, तर या मारहाणीत महिला जखमी झाल्या। हातात कोयते, रॉड, तलवारी घेऊन हा गोंधळ घालण्यात आलाय। महिलांच्या गळ्याला कोयते लावून रोख रक्कम व सोनं नेल्याचा तक्रारीत उल्लेख आहे। महिलांना मारहाण करणाऱ्या तरुणांनी पूर्ण कला केंद्र फोडून टाकलेलं आहे, तर कला केंद्र चालवणाऱ्या येडशी गावातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केली म्हणून गावातील तरुण जाब विचारायला गेले असता कला केंद्र चालकांनी मारहाण केल्याचाही आरोप होतोय। येरमाळा पोलिसात 8 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कला केंद्रावरील घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पा, हा नेमका वाद का झालेला आहे? काय घडलंय कला केंद्रावर? माधवी, आपण पाहतोय की धाराशिवमध्ये सातत्याने कला केंद्रामध्ये वेगवेगळे वाद होत आहेत। रात्री येडशी गावातील एका तरुणाला मारहाण झाली आणि त्या संदर्भातला जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर हा पूर्ण राडा झालेला आहे। याच्या अगोदर हे आपण पाहिलं की बीड येथील तरुण जे काही आलेले होते ते नाचकाम झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर अक्षरशः हत्येची घटना सुद्धा घडली होती। नर्तकीच्या नादी लागून धाराशिव येथील एका तरुणाने आत्महत्या केलेली होती। या ठिकाणी जो अनधिकृतपणे जो नाच चालतो, कला केंद्र खरं तर ही संस्कृती म्हणून त्याला मान्यता असते, मात्र त्या ठिकाणी दारू असेल किंवा बंद खोलीतील नाचकाम असेल याच्यामुळं अनेक वाद आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसात कला केंद्रामध्ये कारवाई देखील प्रशासनाकडनं केलेली आहे, मात्र जे कला केंद्र चालू आहेत या ठिकाणी सुद्धा आता जे गट येतात त्याच्यामध्ये वाद पाहायला मिळतो। रात्रीच्या वेळी येडशी येथील तरुणाला जे मारहाण झाल्याचा आरोप केला आणि त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर हा पूर्ण राडा झाल्याची जी आहे ती तक्रार पोलिसांमध्ये दाखल आहे। माधवी, अप्पासाहेब, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता बातमी आहे नाशिकमधील नामांकित IT कंपनी संदर्भात। तर या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या या सगळ्या आरोपींवर आता केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीनं प्रकरणाची चौकशी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे। संबंधित गुन्हा करण्यामागे संघटित प्रयत्न आहेत का? यात काही खास मॉड्यूल अथवा विशिष्ट नेटवर्क सामील झालं होतं का? संशयितांना कुठून फंडिंग केलं जात होतं का? याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। बड्या कॉर्पोरेट IT क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याच्या तक्रारींची पडताळणी देखील होणार आहे। तर या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपासाला सुरुवात झाली अशी सूत्रांची माहिती आहे। यामध्ये नेमकं कसं मॉड्यूल काम केलं जात होतं, फंडिंग केलं जात होतं का, या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जात आहेत आणि त्या दृष्टीनं तपासणीला आता वेग आलेला आहे। तर गोपनीय पद्धतीनं ही चौकशी सुरू झालेली आहे। संबंधित या गुन्ह्यामध्ये संघटित प्रयत्न आहेत का? यात काही खास मॉड्यूल अथवा विशिष्ट नेटवर्क सामील आहे का? संशयितांना कुठून फंडिंग केलं जात होतं का? या सगळ्याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। अशा आणखी काही कंपन्यांमध्ये असं मॉड्यूल काम करतंय का? बड्या कॉर्पोरेट IT क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये कशा रीतीनं हे मॉड्यूल काम करतंय या सगळ्या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आता या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांची एंट्री झाली आहे। नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या SITच्या माध्यमातून 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांचा तपास देखील सुरू आहे।
यातील पहिल्या 3 गुन्ह्यांमधील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. मात्र यातील जी HR मॅनेजर होती तिचा देखील आता पोलीस कोठडी तिला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे, तिचा शोध घेणं. त्याचबरोबर जी एक चर्चा सध्या आहे की काही विशिष्ट मॉडेल्स या प्रकरणामध्ये राबवली जात आहे का, इतरही कंपन्यांमध्ये अशा स्वरूपाची काही कार्यपद्धती आहे का, याचा तपास आता घेतला जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडनं देखील काही दिवसापूर्वीच माहिती घेण्यात आलेली होती. त्यामुळे तपास यंत्रणांच्या माध्यमातून गोपनीय पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक पोलिसांची SIT एका बाजूला तपास करतच आहे, परंतु या गुन्ह्याची व्याप्ती वाढते. त्यामुळे तपास यंत्रणा, ज्या राष्ट्रीय तपास यंत्रणा त्या देखील यामध्ये सहभागी होत असल्याचं दिसतंय. मुकुल, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.